उपस्थित पत्रकार मित्रो, आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ पाटीलजी, आमच्या महिला अध्यक्षा पाटीलताई आणि सर्व पदाधिकारी, काल पासून आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर आहोत. लातूरमध्ये एकूणच वातावरण हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे आणि ही जागा आम्ही 100% जिंकणार हा लोकांमध्ये चर्चेनंतर लोकांमधील जो आत्मविश्वास आहे तो या जागेसाठी महाविकास आघाडीला देण्याचा निर्णय किंवा निश्चय केलेला आहे असं म्हणता येईल. यावर देशातलं चित्र एकूण बदलत आहे. देशामध्ये जनतेला आता बदल हवा आहे आणि त्या दृष्टीनं लोकांनी जुमलेबाज सरकारला सत्तेतून खेचायचं ठरवलं. दर 5 वर्षांनी नवीन जुमला हा लोकांनी आता बघितला आहे. म्हणून आता या सगळ्या जुमलेबाज सरकारला, मोदी सरकारला लोक अजिबात थारा देणार नाहीत असं एकूण देशातील चित्र आहे. आणि काँग्रेसवर विश्वास हा लोकांचा वाढला आहे. याचं कारणही असं आहे की लातूरच्या बाजूला आपल्याला कर्नाटक आहे, थोडासा बाजूला गेला की आपल्याला तेलंगणा दिसणार. ज्या 5 गॅरंटी राहुलजींनी दिलेल्या होत्या त्या 5ही गॅरंटी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ आणि एका घरात 5 लोक असतील तरी 50 किलो तांदूळ फ्री देण्याचा निर्णय आज आपल्याला कर्नाटक सरकारने दिलेली गॅरंटी पूर्ण करताना दिसेल. त्याबरोबर महिलांना प्रत्येकी 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये, प्रति कुटुंबातील त्यांच्या खात्यामध्ये, थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. ही सुद्धा आपण बाजूला चौकशी केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. बेरोजगार युवकांना 3000 रुपये बेरोजगारांना देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावेळेस गॅरंटी दिली होती. त्याची सुद्धा अंमलबजावणी आमच्या सरकारने तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये केलेली आहे.